नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मराठीच्या मुद्द्यावर अनेक वर्षांचा दुरावा टाळून ठाकरे बंधू एकत्र आले। त्यानंतर राज ठाकरे हे स्वतः उद्धव ठाकरेंना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले। त्यामुळे हे दोघे बंधू राजकीयदृष्ट्या अधिक जवळ येत असल्याचं बोललं जात होतं। कदाचित पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोघेही एकत्र येऊन महायुती समोर आव्हान उभे करतील ही शक्यता वर्तवली जात होती। परंतु अद्याप तरी दोन्ही भावांकडून राजकीय युतीच्या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही। उद्धव ठाकरेंसोबत जवळीक साधताना राज ठाकरेंनी फडणवीसांसोबतचे संबंधही जपले आहेत। केवळ राजकीय विचार केला तर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तवही जात नाही अशी सध्याची परिस्थिती आहे। परंतु उद्धव ठाकरे ज्या राज ठाकरेंना सोबत घेऊन मुंबईचा किल्ला सर करू पाहतायत ते राज ठाकरे फडणवीसांसोबत सौहार्दाचे संबंध टिकवून आहेत। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या आघाडीला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यामुळे दबक्या आवाजात कुसबुस सुरू झाली होती। अर्थात त्यानंतर दोघांनीही या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं। परंतु एक बाब स्पष्ट आहे की जी राजकीय कटुता उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये आहे ती राज आणि फडणवीसांमध्ये नाहीये। त्यांच्यात मोकळा संवाद आहे। या सगळ्या पृष्ठभूमीवर गणरायाच्या आगमनानिमित्त राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना घरी येण्यासाठी निमंत्रण दिले। उद्धव ठाकरेंनीही सहकुटुंब त्यांच्या निवासस्थानी भेट दिली, भोजन घेतले। त्यामुळे या दोन्ही भावांमधील जवळीक अधिकच वाढल्याचं दिसून आलं। परंतु त्याच दिवशी दुपारी फडणवीस देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी उपस्थित झाले होते। आता फडणवीस आमंत्रणाशिवाय राज ठाकरेंच्या घरी गेले असण्याची शक्यता कमीच आहे। त्यामुळे एकाच दिवशी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांना आपल्या घरी आमंत्रित करून राज ठाकरे काही वेगळा योगायोग साधू इच्छितात का असा प्रश्न उपस्थित होणे तसे स्वाभाविक आहे। अर्थात हा केवळ योगायोग असेल तर ठीकच आहे, परंतु तसे नसेल तर त्याचे राजकीय पडसाद भविष्यात दिसून येतीलच। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।